होता की असं आरती सरांचा काही मेसेज मॅडमलाही गेला होता. मी मला सांगितलं की असं असा प्रोग्राम आहे, उपस्थित राहा. तर मी पण हे म्हणेन की म्हणजे माझ्या हाती हे एक चांगलं कार्य घडलं की समाजसेवेला माझा हातभार लागला असं मी म्हणेन. आणि आताच आमचे मित्र पाठक साहेब पण आता बोललेच की ज्या पद्धतीने डॉक्टरची गरज असते त्याप्रमाणे मेकॅनिकलची पण गरज असते. तसंच अगदी योग्य बोलले ते. कारण आपली गाडी आता मी म्हणेन तुम्ही टू व्हीलरचा करत असं मी असं पुढे आपल्या प्रस्ताव ठेवीन की फोर व्हीलरसाठी सुद्धा कोण तुमचे मेकॅनिकल ओळखीचे असतील, कोण येणारे असतील, त्याकडून सहभाग घेणार असतील तर त्यांनाही घ्या. कारण आता टू व्हीलरचं आहेच, टू व्हीलर प्रत्येकाच्या घरात असतेच. ती फोर व्हीलरची सुद्धा आता प्रत्येकाची फोर व्हीलर म्हणजे पूर्वी आम्ही असताना टू व्हीलर म्हणजे आम्हाला केवढं तरी वाटायचं, पण आता फोर व्हीलर प्रत्येकाच्या घरात एक तरी असतेच. तर फोर व्हीलरसाठी सुद्धा काही सुविधा तुम्ही सुरू कराव्यात असं मी अपेक्षा आपल्याकडून व्यक्त करतो. आणि आतापर्यंत तुमचं आता जो 17 ते 18 वर्ष तुमचं ह्याचं काम चालू आहे, ही चांगली एक गोष्ट आहे की तुम्ही ह्या म्हणजे ज्यावेळेला रोडही नव्हते त्याच्या आधीपासून तुम्ही इथं काम करता आहात. त्या पद्धतीनेच तुमचंही पुढे तसंच चालू राहावं. आणि प्रशासनाच्या वतीने होणारं जे काय तुम्हाला सहकार्य हवं असेल तर नक्की आम्ही आमच्या प्रशासनाच्या वतीने देऊ. त्याबद्दल तुम्ही कोणतीही चिंता नसावी तुमच्या ह्या